मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बद्दलची. या बातमीने मात्र शिंदे गटाचे धाबे दणाणले आणि या बातमीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नवं सूर्यकिरण, मित्रांनो नवं संजीवनी. उद्धव ठाकरेंवरती टीका न करणारे 9 आमदार थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात. मित्रांनो या बातमीने मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा जैसी करणी वैसी भरणी म्हणत ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरेंशी आपण केलं तशाच प्रकारचं उलट्या स्वरूपाचं राजकारण आता तुमच्यावरती होणार असा संजय राऊतांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दावा केला होता. तो दावा अगदी आता तंतोतंत खरा ठरतोय आणि या दाव्याला मित्रांनो सगळ्यात मोठं पुष्टीकरण मिळतं आहे. नेमकी बातमी काय आहेत, कोण आहेत ते 9 आमदार, त्यांच्या नावांसह यादी मित्रांनो समोर आले. त्या नावांचा आमदार कोण, त्यांचा विधानसभा मतदारसंघ कोणता, ज्यांनी मित्रांनो उद्धव ठाकरेंनी बऱ्याच नेत्यांना मोठं केलं. म्हणजे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करून बंडखोरी करून सध्या आमदारकी भोगत आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं उदय सामंत सध्याचे मंत्री यांना देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारावरून कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत त्यांची मजल गेली. संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे साधे नगरसेवक असणारे मंत्री यांना उद्धव ठाकरेंनी इथपर्यंत पोहोचवलं. शंभूराज देसाई पाटण तालुक्यातून येणारं सर्वसामान्य घरातील नाव मात्र उद्धव ठाकरेंनी यांना मात्र आता मोठ्या पदावरती पोहोचवलं, त्यांना मंत्री केलं. त्यानंतर गुलाबराव पाटील साधा पानटपरी चालवणारा हा व्यक्ती उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवला. असे मातब्बर नेते उद्धव ठाकरेंनी घडवले आणि यांनीच उद्धव ठाकरेंच्या वरती मातोश्रीवरती वाटेल तेवढी टीका केली, जी टीका सर्वसामान्य शिवसैनिकांना कधीच आवडली नाही. आज देखील हे नेते उद्धव ठाकरेंवरती, ठाकरे परिवारावरती आणि मातोश्रीवरती ज्या प्रकारे टीका करतात त्यांचे मात्र आता आगामी काळामध्ये सत्ता पालट झाल्याच्या नंतर त्यांना कधी मातोश्रीच्या अंगणात देखील ठाकरे उभे करणार नाहीत अशा प्रकारची त्यांनी आतापर्यंत टीका केली. मात्र मित्रांनो या उलटी आता बातमी अशी येते आहे की ज्यांनी उद्धव ठाकरेंवरती आतापर्यंत कोणतीही टीका केली नाही ते आमदार उद्धव ठाकरेंच्या, आदित्य ठाकरेंच्या सतत संपर्कामध्ये आहेत आणि त्यांची शिवसेना पक्षप्रवेशाची मित्रांनो सगळ्यात मोठी धडपड आता सुरू झाली आहे. आपण जर पाहायला गेलो सत्तेचा अमरपट्टा, सत्ता ही एखाद्या पक्षाकडे, एखाद्या नेत्याकडे कायमस्वरूपी कधीच राहत नाही. सत्ता आहे तोपर्यंत आपण त्या नेत्यांवरती दबाव टाकता, मात्र एकदा का सत्ता गेली तो नेता तुमच्याजवळ कधीही राहू शकत नाही. दबाव टाकून घेऊन गेलेले नेते हे वेगळे. मात्र सध्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी प्रतारणा केलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश देणार नाहीत. 2029 साली महाराष्ट्रात ठाकरे पर्व सुरू होणार असल्याची देखील सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. या ठाकरे पर्वाच्या दरम्यान एकनाथ शिंदेंची शिवसेना पूर्णपणे खाली होणार असून त्यातील बहुतांश आमदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागण्याची देखील चर्चा आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपात न जाता पुन्हा आपल्या स्वगळी आपल्या शिवसेनेमध्ये परतण्यासाठी काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे आपली फिल्डिंग लावल्याची देखील जोरदार चर्चा आहे मित्रांनो. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे संकटामध्ये आहेत. ठाकरेंची शिवसेना संकटामध्ये आहे, सत्तेमध्ये नाही. मात्र या कारणास्तव एकही आमदार इकडे यायला तयार नसला तरी आगामी काळामध्ये ही राजकीय सूत्र पूर्णपणे बदलणार ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपची आता हवा टाईट केली असून 2029ला भाजपा देशात सत्ताधारी कसा बनतो हेच आता मी पाहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी थेट नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना आव्हान केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात घेणार हे मात्र तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आगामी काळात सूत्र कसे हलतात ते बघूच. मात्र सध्या आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची देखील मोठी बातमी
आपल्यापर्यंत पोहोचवायची होती आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आगामी काळात सत्तांतर झाल्यानंतर आमदारांचा प्रवेश होणार हे मात्र नक्की आणि 100% आहे.